अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्यात सामील होते। राष्ट्रवादीकडून मला वाटतं जयंतराव पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड त्याच्यात होते आणि शिवसेनेकडून मला वाटतं संजय राऊत साहेब आणि इतर काही नेते होते। ज्या वेळेस या बैठकांमध्ये आदरणीय पवार साहेब किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी येण्याची आवश्यकता होती तेही होते। म्हणून नेमकं त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोकराव चव्हाण साहेबांची काय भूमिका याला हे मला माहीत नाही। शिवसेनेनं हट्ट सोडला पाहिजे नाही, आम्ही तर हे बघा, शिवसेनेने काय करावं हा विषय माझा नाही आहे। मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळाली। जागा वाटपाचा हा तिढा सुटला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणारच आहेत। नाही, त्याचं उत्तर आम्ही जर मी आज देणार नाही। हे काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। तुम्ही काय पर्याय देऊ केलेला आहे? नाही, आता नाही ना, आता कसं, आता फॉर्म्युलाच्या बाबतीत नाही, फॉर्म्युलाची चर्चा सेना करत आहे। फॉर्म्युला काय हा त्यांनी वरिष्ठांना कळवला आहे, ते काय फॉर्म्युला ते वरिष्ठांकडनं आज आम्ही समजून घेऊ किंवा उद्या समजून घेऊ। राज्यसभेवरती जातील अशी चर्चा आहे। नाही, हे बघा, हा प्रस्ताव अजून काही आलेला नाही आणि तो वरिष्ठांना दिला असेल तर वरिष्ठांची आम्ही चर्चा करू। बघू ना। तर सांगलीचा तिढा अद्यापही कायम आहे आणि याच संदर्भात आता विश्वजित कदम हे दिल्लीकडे रवाना झालेले आहे। सांगली लोकसभेचा तिढा आपण पाहतो कायम असल्याचं चित्र आहे आणि याच संदर्भात नाराजी कुठेतरी असलेले आता विश्वजित कदम हे चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल होत आहेत।